नमस्कार, मी प्राध्यापक सावंत पाटील, महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा. मागील क्लासमध्ये आपण प्रकरण 3 भाग विक्री यामध्ये भाग विक्री म्हणजे काय ते पाहिलं आणि त्याचबरोबर भाग विक्रीच्या पद्धती पाहत होतो. त्यामध्ये आपण सार्वजनिक भाग विक्रीच्या पद्धती पाहिल्या. त्यामध्ये आपण प्राथमिक भाग विक्री व नंतरची सार्वजनिक भाग विक्री या दोन पद्धतीची माहिती अभ्यासली. आज आपण विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री या दुसऱ्या पद्धती संबंधी माहिती अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री संदर्भात आपल्याला स्क्रीनवरती दोन पद्धती दिसून येत आहेत. एक हक्क भाग आणि दुसरी बोनस भाग. या दोन्ही पद्धतीविषयी आपण सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत. चला सुरुवात करूयात. पहिली पद्धत हक्क भाग. सर्वसाधारणपणे कंपन्या आपले सर्व अधिकृत भांडवल एकदाच उभारत नाहीत. त्यांना जेव्हा आणि जशी गरज असेल त्याप्रमाणे ते भांडवल उभारणी करतात. विस्तारासाठी, आधुनिकीकरणासाठी अथवा परिवर्तनासाठीच्या उद्देशाने अधिक निधीची आवश्यकता जेव्हा कंपनीला भासते तेव्हा नवीन भागांची विक्री करून पुढील भांडवल जमा करते. अशा वेळी कंपनी विद्यमान भागधारकांना प्रथम भाग देण्याला प्राधान्य देते. यालाच आपण हक्क भाग असे म्हणतो. असे भाग विद्यमान समहक्क भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या भागांच्या प्रमाणात हे समहक्क भाग दिले जातात. अशा प्रकारच्या भाग विक्रीला हक्क भाग विक्री असे म्हणतात. आता आपण हक्क भाग विक्री संदर्भातील कायदेशीर तरतुदी पाहूयात. पहिली जी तरतूद आहे ती म्हणजे हक्क भाग विक्री किंमत ही बाजार मूल्यापेक्षा कमी असते. ही पहिली तरतूद आहे. दुसरी तरतूद कंपनी लेटर ऑफ ऑफर हा दस्तऐवज विद्यमान भागधारकांना पाठवते. तो त्यांचा हक्क आहे म्हणून त्यांना ती पाठवते. तिसरी तरतूद लेटर ऑफ ऑफर मध्ये समाविष्ट बाबी कोणत्या कोणत्या आहेत? एक, देऊ केलेल्या भागांची संख्या त्यावरती समाविष्ट करण्यात आलेली असते. त्याचबरोबर भाग विक्रीचा कालावधी हा कालावधी 15 दिवसांपेक्षा कमी असू नये व 30 दिवसांपेक्षा जास्तही असू नये. त्यानंतर हक्क त्याग करणे म्हणजेच भागधारक हे त्याचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात. या तीन बाबी लेटर ऑफ ऑफर मध्ये समाविष्ट असतात. पुढची तरतूद पाहू आपण. लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर पोस्टाने पाठवू शकता, स्पीड पोस्टाने पाठवू शकता, कुरिअरद्वारे पाठवू शकता किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देखील पाठवू शकता. ही एक तरतूद त्यामध्ये आहे. त्यानंतर पुढची तरतूद, जर विद्यमान भागधारकांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही तर भागधारक भाग खरेदीसाठी इच्छुक नाही असे गृहीत धरले जाते आणि ते न खरेदी केलेले भाग कंपनी नवीन गुंतवणूकदारांना विकू शकते. शेवटची तरतूद पाहू. यामध्ये हक्क भाग विक्रीसाठीची जी कायदेशीर तरतूद आहे ती शेवटची तरतूद पाहू आपण. कंपनीने काढलेल्या हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिदान 90% असेल. आता किमान अभिदान म्हणजे काय? तर त्याला आपण किमान भांडवल ही म्हणतो किंवा किमान रक्कम ही म्हणतो. किमान अभिदान म्हणजे किमान रक्कम
जी कंपनीस लोकांकडून जमा करावयाची असते त्यास किमान अभिदान असे म्हणतात. आता आपण दुसरी पद्धती पाहू, बोनस भाग. बोनस भाग म्हणजे कंपनीच्या राखीव निधी किंवा नफ्यातून भेट म्हणून दिला जाणारा पूर्णदत्त भाग होय. कसा भाग? पूर्णदत्त भाग होय. बोनस भाग विद्यमान भागधारकांना म्हणजेच सध्या अस्तित्वात असलेल्या भागधारकांना, समहक्क भागधारकांना विनामूल्य मोफत दिले जातात. बोनस भाग समहक्क भागधारकांना त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात वाटप करतात. समजा जर कंपनीने 2:1 असे प्रमाण निश्चित केले तर याचा अर्थ असा होतो की ज्या भागधारकाकडे 2 भाग आहेत त्यांना एक जादा भाग बोनस म्हणून देणे विनामूल्य दिला जातो. वरती सांगितल्याप्रमाणेच आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपनी तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून बोनस भाग वाटप करते. यालाच नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण असे म्हणतात. आता राखीव निधीचे भांडवलीकरण म्हणजे काय? तर कंपनीने वाटप न केलेल्या नफ्याचा हिस्सा जो व्यवसायासाठी राखून ठेवला जातो, लाभांश म्हणून वाटप न केलेल्या व वर्षानुवर्ष साठवलेल्या नफ्याची व्यवसायात पुनर्गुंतवणूक करणे, यालाच नफ्याचे भांडवलीकरण करणे असे म्हणतात. राखीव निधीचे बोनस भागामध्ये रूपांतर करून त्याची कंपनीच्याच व्यवसायात पुनर्गुंतवणूक केली जाते. आता आपण बोनस भाग वाटपासंबंधीच्या तरतुदी पाहूयात. त्यामध्ये पहिली तरतूद, कंपनी बोनस भाग वाटप फक्त खालील गोष्टींमधूनच करू शकते. त्या कुठल्या गोष्टी आहेत? 1. मुक्त राखीव निधी, हे आपल्याला माहित आहे, राखीव निधी. 2. प्रतिभूती वाढावा खाते किंवा भांडवल परतफेड राखीव निधी खाते, यामधून कंपनी बोनस भाग वाटप करू शकते. प्रतिभूती वाढावा खाते म्हणजे काय? तर वाढावा घेऊन विक्री केलेल्या भागांची वाढावा रक्कम या खात्यामध्ये जमा केली जाते. आणि भांडवल परतफेड राखीव निधी खाते म्हणजे काय? तर कंपनी नफ्याचा काही हिस्सा विशिष्ट उद्देशासाठी या खात्यात जमा करते. उदाहरणार्थ बोनस भाग वाटपासाठी या ह्याच्यामध्ये जमा करते. पुढची तरतूद पाहू आपण. कंपनी संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी, आता संपत्तीचे पुनर्मूल्यांकन म्हणजे संपत्तीची सद्य किंमत समजण्यासाठी केलेले मूल्यांकन, त्याला आपण पुनर्मूल्यांकन, संपत्तीचे पुनर्मूल्यांकन असे म्हणतो. कंपनी संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकत नाही. पुढची तरतूद पाहू. लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग वाटप करता येत नाही. या तरतुदी बोनस भाग वाटपासंबंधीच्या आहेत. पुढची तरतूद, संचालक मंडळाने एकदा जाहीर केलेले बोनस भाग वाटप रद्द होऊ शकत नाहीत. त्यानंतर बोनस भाग हे कसे भाग आहेत? पूर्ण दत्त भाग असतात. ही एक तरतूद आहे. पुढची तरतूद, भागधारक बोनस भागाचा त्याग करू शकत नाहीत.
त्याचबरोबर शेवटची तरतूद बोनस भाग वाटपावेळी किमान अभिदानाची आवश्यकता नसते. हक्क भागाच्या याच्यामध्ये किमान अभिदानाची आवश्यकता असते, परंतु बोनस भाग वाटपाच्या वेळी किमान अभिदानाची आवश्यकता नसते. एकदा का संचालक मंडळाने बोनस भाग जाहीर केला की त्यानंतर तो रद्द होऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर भागधारक बोनस भागाचा त्यागही करू शकत नाहीत. तर या आहेत बोनस भाग वाटपा संबंधीच्या तरतुदी. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक यू. धन्यवाद.